पुढची बातमी बघूयात। एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री करण्याची मागणी अमित शहा यांनी फेटाळून लावली असा एक मोठा गौप्यस्फोट आज खासदार संजय राऊत यांनी केलाय। शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याची सुद्धा शहांनी शिंदेंना सल्ला दिला होता असंही राऊतांनी म्हटलंय। आमचे 132 आमदार आहेत, त्यामुळे आता भाजपशिवाय दुसरा मुख्यमंत्री होणार नाही। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचं सुद्धा राऊत म्हणतात। सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही अशी सुद्धा शिंदेंनी तक्रार केली। माझे निर्णय फिरवले जात आहेत अशी तक्रार सुद्धा शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे केल्याचा राऊतांचा दावा आहे। राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहाना भेटतात। अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल? तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल। हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो आहे, माझी कशी कोंडी केली जाते आहे, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्याबरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्याबरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे, याच्यावर चर्चा झाली। आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा। नाही, त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेंना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर कब रहेगा। असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन। मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का। ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, हे त्यांनी सांगावं ना। पण राऊत साहेब, अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो? बघा, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात। जसं झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला, तो प्रसार माध्यमांसमोर तसा येतो ना। ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात, नक्कीच आणतात। या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं। याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही। आणि तोच संवाद झाला, आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे। दरम्यान शिवसेनेचा लिलाव करणाऱ्यांनी बोलू नये असा पलटवार संजय शिरसाट यांनी केलाय, तर विखे पाटील यांनी सुद्धा राऊतांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हटलेलं आहे। शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना ती वेगळी होती, त्यांचे आम्ही शिवसैनिक आहोत। आणि आता जी शिवसेना आहे ती लाचारांची शिवसेना आहे। ती हा जो उभटा गट हा अत्यंत लाचार असलेला गट आहे। यांचे नेते कोण आहेत? यांचे नेते शरद पवार आहेत, यांचे नेते राहुल गांधी आहेत। म्हणून हे ज्यांनी आपली शिवसेना लोकांच्या दर्जात जाऊन जिचा लिलाव केलेला आहे त्यांनी आमच्यावर बोलूच नाही। अमित शहाने काय केलं? शिंदे त्यांना भेटले का? शिंदेनं त्यांना मुख्यमंत्र्याची ऑफर दिली का? हे सगळे घटना ज्या आहेत ना यांना सांगतंय कोण? आणि म्हणून अमित शहाने जसं काय यांना फोन केला, अमित शहा यांच्याशी बोलले, अशा आविर्भाव ते बोलतात। खरं तर हे काय त्याला शब्द माझ्याकडे नाहीत, परंतु अत्यंत जासूसी करण्यामध्ये, फालतूगिरी जासूसी करण्यामध्ये यांचा नंबर जरूर लागेल। म्हणून अशा लोकांकडे आम्ही लक्ष देतही नाहीत। आम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचारानं पुढे घेऊन चाललेलो आहोत, आणि ती त्याच मजबूतीने आज महाराष्ट्रात उभी आहे। संजय राऊतांनी आज अमित शहा आणि शिंदेच्या भेटीवरती एक लेख लिहिला आहे। मला कल्पना नाही, मी कधी संजय राऊतच्या लेखनाकडे किंवा त्यांच्या वक्तव्याकडे मी फार लक्ष देत नाही। ते भ्रमिष्ट झालेले लोक आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की आपण फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।